नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बेस ना? मी पण एकदम टकाटक. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी सगळ्यांसाठीच एकदम इम्पॉर्टंट होणार आहे. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगतो की जे यूट्यूबर्स डिमोटिवेट होतात, म्हणजे माझ्याकडून होणार नाही, यूट्यूब माझ्याकडून होणार नाही, मी यूट्यूब सोडून आता जाणार, मी आता यूट्यूबवर कधीच काम करणार नाही, मी काहीतरी दुसरा कामधंदा शोधेन आणि मी दुसऱ्या एखाद्या कामधंद्याला लागा. तुम्ही दुसरा पण कामधंदा करा. जोपर्यंत तुम्ही तुमचा यूट्यूब चॅनेल चांगल्या प्रकारे चालत नाही, तोपर्यंत तुम्हाला दुसरं काम पण करायचं आहे आणि यूट्यूब पण चालवायचं आहे. म्हणजे डायरेक्ट तुम्ही यूट्यूब सोडून देणार, म्हणजे आता मी कधीच यूट्यूब करणार नाही, माझ्याकडून होणार नाही, मी कधीच यूट्यूब आता करणार नाही, मी कधीच व्हिडिओ अपलोड करणार नाही. असे जर तुमची सोच असेल तर मित्रांनो, तुम्ही यूट्यूबवर येऊन जर तुमची अशी सोच असेल, निगेटिव्ह सोच असेल, तर मित्रांनो, तुम्ही तुमची सोच बदला. तुम्ही कराल, मला माहीत आहे तुम्ही कराल, तुमच्याकडून होईल, 100% होईल. तुम्ही तुमची जिद्द तुम्ही जिद्द सोडू नका. अरे, जगात काहीच असं शक्य नाही की माझ्याकडून होणार नाही. सगळ्यांकडून होणार, म्हणजे सगळेच. जी एखादी गोष्ट करायला निघेल, तो कुणीही असो, त्याच्याकडून ती गोष्ट होणार. अरे, जोपर्यंत तुम्ही सक्सेस होत नाही, तोपर्यंत ती गोष्ट तुम्ही करा. एखाद्या गोष्टीचा तुम्ही टार्गेट धरा, म्हणजे ही गोष्ट मला करायची आहे, हे मला मिळवायचं आहे, ते मला मिळेल का? तुम्ही जोपर्यंत ती वस्तू तुम्हाला मिळत नाही, तोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीवरून कधीच जिद्द हटवू नका. तुम्ही कोणतंही काम धरा, जोपर्यंत तुम्ही सक्सेसता तुम्हाला त्याच्यामध्ये येत नाही, तोपर्यंत ती गोष्ट करायला तुम्ही विसरू नका. म्हणजे तुमच्या मनात यायला पाहिजे. प्रत्येक वेळेस उठता बसता, ज्यावेळेस तुम्हाला झोपेतून जाग आली, त्यावेळेस तुम्हाला तुमचं एकच टार्गेट असायला पाहिजे, ती म्हणजे सक्सेसता. तुम्हाला त्या उंच शिखरावर जायचं आहे. त्या शिखरावर तुम्हाला जायचं आहे आणि ते तुम्हाला शिखरावरून ती तुमच्या जी इच्छा आहे, जी तुम्हाला ती शिखरावर, जे उंच टेकडीवरचे जे शिखर असतं, ते शिखरावर तुम्हाला जाऊन ती वस्तू तुम्हाला आणायची आहे. म्हणजे तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल आणि मेहनतीशिवाय काहीच नाही. तर मित्रांनो, जे यूट्यूबर जे डिमोटिवेट होतात, त्यांच्यासाठी मी सांगतो, जोपर्यंत तुम्हाला ते वस्तूची सक्सेसता मिळत नाही, तोपर्यंत तुम्ही यूट्यूब सोडू नका. तुमच्याकडून होईल, सगळंच होईल. तुम्ही फक्त जिद्द सोडू नका. माझ्याकडून ती होईल आणि ते मी करणारच. तर मित्रांनो, जर तुम्ही मन लावून ती गोष्ट केली, तर त्याच्यामध्ये तुम्हाला खूप लवकर यश मिळेल. मित्रांनो, तुम्हाला तुमच्याकडून यूट्यूब होत नाही असं विचार कराल, तर मित्रांनो, आता माझ्याकडून होणार नाही, दोगलेपणाच्या सारखे जर तुम्ही तुमच्या डोक्यावर, तुमचं मेंदूवर तुम्ही जर जोरच दिला नाही, तर तुम्हाला ती गोष्ट करायला सक्सेसता येणार नाही. म्हणजे तुम्ही चांगल्या प्रकारे तुम्ही स्वतःचं मन एकाग्र करून तुम्ही विचार करा आणि स्वतःच्या मनाला विचारा. 15 मिनटं एकदम डोळे लावून शांत बसा आणि विचार करा की माझ्याकडून ही गोष्ट होणार आहे की नाही. मित्रांनो, जगात अशक्य गोष्ट काहीच नाही, म्हणजे काहीच नाही. जी गोष्ट करायला तुम्ही निघले, ती जोपर्यंत तुम्हाला मिळत नाही, तोपर्यंत तुम्ही ती वस्तू मिळवायला प्रयत्न सोडू नका. जर तुम्ही प्रयत्न सोडले, तर ते तुमच्याकडून होणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही प्रयत्न सोडू नका. लोक काही म्हणो, तुला काही येणार नाही, तुला सक्सेसता याच्यामध्ये येणार नाही, असे लोक भरपूर. जोपर्यंत सक्सेस तुम्ही होत नाही, तोपर्यंत खूप काहीही बोंबलतील. म्हणजे कोणी काय सांगेल आणि तुम्हाला डिमोटिवेट करेल. लोक तर डिमोटिवेट करणारे भरपूर असतात. जोपर्यंत आपल्याला सक्सेसता येत नाही, तोपर्यंत लोक कोणी काही म्हणो, पण आपण आपली इच्छा सोडायची नाही, म्हणजे जिद्द सोडायची नाही, प्रयत्न सोडायचा नाही. जर
त्या गोष्टीवर तुम्ही खूप फोकस करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर जे लोक तुम्हाला हसतात त्यांना सक्सेसता मिळवून तुम्हाला दाखवायची आहे. तर मित्रांनो, डिमोटिवेट व्हायचं काहीच काम नाही. आता एक उदाहरण घेतलं मनोज देचं उदाहरण घ्या. किती त्यांनी यूट्यूबवर सक्सेस होण्यासाठी किती प्रयत्न केले, किती 2-3 चॅनल तर असेच त्याचे गेले. म्हणजे एक त्याचा सिंगिंगचा चॅनल त्यांनी घडवला होता पहिला. म्हणजे तो पण त्यांनी त्याच्यावर पण 7-8 महिने काम करून त्याच्यावर त्याला सक्सेसता आली नाही. म्हणजे तो चॅनल त्यांनी सोडून दिला मनोजने. म्हणजे एवढे काम करूनसुद्धा जवळजवळ अर्धा महिनाच्या वरती दिवस झाले. 7 महिने म्हणजे अर्ध्या वर्ष होऊन 1 महिना जास्त झाला. तरी त्याला सक्सेसता आली नाही. दुसरा टेकचा चॅनल खोलला, टेकचा नाही, त्यांनी कॉमेडीचा चॅनल खोलला होता. त्याच्यामध्ये पण त्याला सक्सेसता आली नाही. म्हणजे 2-3 चॅनल त्याचे असेच गेले आणि मनोज दे तिसरा का चौथा चॅनल त्यांनी खोलला आणि त्याच्यावर त्याला सक्सेसता मिळाली. आणि आता तोच चॅनल तुम्ही पहा, 6 मिलियन आता त्याचे होतील, म्हणजे 5.9 मिलियन का असं त्याचे सबस्क्रायबर तर सध्या आहेतच. म्हणजे आता त्याचे 6 मिलियन सबस्क्रायबर पूर्ण होतील. आता 6 मिलियनचा सपोर्ट त्याचा कसा असेल? मित्रांनो, तुम्ही जर डेली व्हिडिओ चांगल्या प्रकारे अपलोड केले, तुमच्या व्हिडिओ कॉन्टेंटमध्ये चांगला दम असला, तर मित्रांनो तुम्हाला तो व्हिडिओ व्हायरल करायला तुम्हाला काहीच टाईम लागणार नाही. चांगल्या प्रकारे टायटल, थंबनेल आणि डिस्क्रिप्शन भरलेत आणि तुमच्या व्हिडिओमध्ये चांगला दमखम असला, तर तुम्हाला ग्रो करायला कोणीच रोखू शकत नाही. फक्त तुम्ही डेली काम करत राहा. म्हणजे जोपर्यंत तुम्ही सक्सेस होत नाही तोपर्यंत 1 वर्ष जाऊ द्या ना, 2 वर्ष जाऊ द्या ना, तुम्हाला तिसऱ्या वर्षी तर सक्सेसता मिळेलच ना. आणि एवढी सक्सेसता याच्यामध्ये असते की तुमची जिंदगी 1-2 वर्षात यूट्यूब लगेच जिंदगी बदल करून देईल. म्हणजे खूप बदल होतो, कारण यूट्यूबमध्ये पॉवरच तेवढा आहे. मित्रांनो, तुम्ही तुमची जिद्द, तुमचा प्रयत्न सोडू नका आणि तुम्हाला एक दिवस लवकरच सक्सेसता येईल. तर मित्रांनो, तुम्ही ह्या व्हिडिओमधून तुम्ही मोटिवेट झाले असाल, डिमोटिवेट व्हायचं काम नाही. तुम्ही मोटिवेट व्हा, म्हणजे तुम्हाला मोटिवेशन मिळायला पाहिजे. आणि तुम्ही जर मनात चांगला एक विचार घेऊन काम केले, तर मित्रांनो तुम्ही खरंच खूप लवकर सक्सेस व्हाल. तर मित्रांनो, डिमोटिवेट होऊ नका. तुम्हाला जर तुम्ही यूट्यूबवर येऊन चॅनल खोललेत आणि तुम्ही जाण्याचा विचार घेतला, तर तो जाण्याचा विचार तुमचा गलत आहे. त्याच्यामुळे तुम्ही यूट्यूबवर आलेत तर सक्सेस करून दाखवा. तुमच्या मनामध्ये जे तुम्हाला पहिले जे माणसं हसत असतील त्यांना तुम्ही करून दाखवा आणि ऐटीत फिरा. म्हणजे जेणेकरून जे लोक तुम्हाला हसतील ते त्यावेळेस तुम्ही सक्सेस व्हाल, त्यावेळेस ते खालमान घालून तुम्हाला, ज्यावेळेस तुम्ही समोरून जाल त्यावेळेस ते खाली मान घालेल. कारण मी त्याला हसलो होतो म्हणून तो आता किती मोठा आदमी झाला आहे, म्हणजे किती मोठा माणूस झाला आहे. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमधून तुम्हाला खूप मोटिवेशन मिळाले असेल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्ही संघर्ष करा, म्हणजे प्रयत्न सोडू नका. तुमचं जेवढा प्रयत्न चांगला राहील तेवढे तुम्ही लवकरात लवकर ग्रो व्हाल आणि सक्सेसता तुम्हाला लवकर मिळेल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून तुम्ही मोटिवेट झाले असाल, तर मित्रांनो सतत म्हणजे डेली काम करत राहा आणि सक्सेसता तुम्हाला लवकर मिळेल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.